शेतकरी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण की जो काही 45% पीक विमा शेतकऱ्यांचा मिळणार होता तो आता सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा एक प्रश्न राहिला होता की कधी मिळणार आहे आणि कसा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याद्वारे साफ सांगण्यात आले आहे पीक विमा कंपन्यांना की शेतकऱ्यांचा जो काही निधी आहे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा, नाहीतर अन्यथा तुम्हाला 12% व्याजासह निधी तुम्हाला वापस परत शेतकऱ्यांना द्यावा लागेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगतो. त्याआधी नवीन असं चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायची विसरू नका. कारण की पीक विमा असो, नमो शेतकरी असो, इतर शेतकऱ्यांच्या कोणत्याही योजना असो, संपूर्ण माहिती या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जे काही पीक विमा मंजूर झाला तेव्हापासून तर आतापर्यंत शेतकऱ्यांना नेमके तारखी देत राहत, पण अद्याप पीक विमा मिळाला नाही. आता शेतकरी मित्रांनो, केंद्राद्वारे पण जे काही केंद्राचे कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान यांच्याद्वारे साफ सांगण्यात आलं आहे, ज्या राज्यातील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला पण अद्याप वितरण नाही केला त्यांच्यापर्यंत हा पीक विमा लवकरात लवकर पोहोचावा आणि त्यांच्या नुकसानाचा मोबदला त्यांना द्यावा. पण शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील जे काही सरकार आहे त्यामध्ये विधानसभेची निवडणूक असो, इतर निवडणुका असो, यामुळे आचारसंहिता असो, त्यामुळे पीक विमा लांबत गेला. आता शेतकरी मित्रांनो, हा पीक विम्याची तारीख का आली नाही, त्यानंतर इकडून तिकडून तारीख आली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की क्लेम कॅल्क्युलेशन सुरू झालेले आहे, म्हणजे की 20 मार्चपासून या 2020 मार्चपासून क्लेम कॅल्क्युलेशन सुरू करण्यात आलं आहे. म्हणजे की जे काय तुमच्या जिल्ह्यातील असो, तालुक्याचे असो, किती शेतकरी पात्र होते, किती अनिवार्य आली, की किती शेतकऱ्यांचं कोणत्या पिकाचं नुकसान झालं, हे संपूर्ण कॅल्क्युलेशन करीत आहे. कोणतं पीक होतं, कापूस होता, सोयाबीन होतं, उडीद होता, मूग होता, याचे कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे. आता या 10 जिल्ह्याचे शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन सुरू करण्यात आले. म्हणून तुम्हाला काल या व्हिडिओमध्ये सांगण्यात होते कोणते 10 जिल्हे आहेत. तर परभणी असो, नांदेड असो, हिंगोली असो, त्यानंतर यवतमाळ असो, बीड असो, धाराशिव असो, छत्रपती संभाजीनगर असो, अकोला असो, अमरावती असो, त्यानंतर चंद्रपूर असो, अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो 10 जिल्ह्याची तुम्हाला सांगण्यात आलं होतं. पण शेतकरी मित्रांनो, इतर जिल्ह्याचं बी कॅल्क्युलेशन सुरू आहे. त्या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. पण सुरुवातीला हे 10 जिल्ह्यापासून सुरुवात झाली, कारण की सुरुवातीला 8 जिल्हे हे मंजूर होते, त्यानंतर हे 2 जिल्हे मंजूर करण्यात आले. असे म्हणजे की सुरुवातीला नुकसान जसं झालं तसंच अनुसार हे पीक विमा वितरण होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, फिक्स तारीखचं सांगता येत नाही, पण 8 एप्रिलच्या नंतर हा पीक विमा वितरण होऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. कारण की त्यावर क्लेम कॅल्क्युलेशन होईल, जे काही शेतकऱ्यांचा निधी आहे, कोणत्या शेतकऱ्यांना किती निधी देण्यात येणार आहे आणि किती निधी मंजूर करून शेतकरी म्हणजे कोणत्या पिकामुळे देण्यात येणार, संपूर्ण कॅल्क्युलेशन झाल्यानंतर हे पैसे वितरण होणार आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त आधार कार्डची KYC करून बँकला लिंक करायचं आहे आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचा आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचा, जेणेकरून ते जे काही शेतकरी भारावून गेलेले आहेत की कधी पीक विमा मिळणार आहे, त्यांना हा प्रश्नाचं उत्तर मिळेल. अजून काही प्रश्न असेल तर कमेंट करा, जेणेकरून पुन्हा एक व्हिडिओ करून तुम्हाला शिकणे. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, माहिती चांगली वाटली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका. धन्यवाद.